पुण्यामध्ये अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांची तक्रार केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। अजित पवारांकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फाईल वेटिंगवर ठेवल्या जात असल्याचा सूर आळवला जातोय। मात्र स्वतः एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी याचं खंडन केलंय। महायुतीत धुसफूस नाही तर सर्व खुशखुश आहे हा डायलॉग एकनाथ शिंदेंनी मारलाय, तर एकनाथ शिंदे तक्रार करणार नाहीत असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय। तर तीनही पक्षात सर्व काही आलबेल आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अजित पवारांबाबत कोणतीही तक्रार नाही असं स्पष्टीकरण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय। आता कालच मी बातम्यांमध्ये ऐकलं की मी असं म्हणालो, मग अमित भाई असं म्हणाले, हे तुम्हीच सगळं चालवताय। धुसफूस नाही, खुशखुश आहे, काही धुसफूस नाही। आणि आम्ही काम करणारे लोक आहोत। काम करणारे लोक तक्रारीचं रडगाणं गात नाहीत। आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत। असेल काही ते बसून ते चर्चेतून सगळं सुटणार। मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाही। त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते। आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही। जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, सीएमशी बोलतील। आम्ही दर आठवड्याला अनेकदा सरकारच्या वेगवेगळ्या महत्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एकत्र बसत असतो, बोलत असतो, चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो। अशी कोणतीही तक्रार केली नाही असं अजितदादांनी सांगितलं आहे। अजितदादा स्वतः बोललेत आणि मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहे, उत्तम नेते आहेत। तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही। आमच्या तीनही पक्षामध्ये आगबेग आहे, आमच्या तीनही पक्षामध्ये भाव आहे आणि तो एकच आहे, तो म्हणजे विश्वगौरव, देशगौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी एकत्र यायचं आहे। एनडीए मध्ये जे पक्ष आले ते देशहिताचा विचार करून आले आहे, मताचा विचार करून आले नाही। आणि म्हणून देशहितासाठी हे तीन पक्ष आजही एकत्र आहे। आणि भगवान विठ्ठलाच्या चरणी मी प्रार्थना करेन की राष्ट्रहितासाठी हे तीन पक्ष असेच एकत्र राहिले पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।